नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांकडून अद्याप अंतिम निर्णय नाही. 21 नोव्हेंबर पर्यंत यादी मंजूर करण्याच्या सरकारच्या विनंतीला केराची टोपली. पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखीन एका सुपुत्राला वीरमरण. संग्राम पाटील शहीद. एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या 2 जवानांना वीरमरण. आचारसंहिता सुरू असताना सांगलीत एका नामवंत शिक्षण संस्थेत पदवीधर उमेदवारांनी हजेरी लावल्यानं खळबळ. पोलिसांनी कोंडून घातल्याचा उमेदवार शरद पाटील यांचा आरोप. देशाला भाजपाने चुकीच्या दिशेनं नेऊन आर्थिक स्थिती बिघडवली. पदवीधरांसमोर प्रश्न निर्माण करणारा भाजप पक्ष. जयंत पाटील यांचा आरोप. भाजपाकडून प्राध्यापक भरती स्थगितीचा खोटा प्रचार सुरू. आचारसंहिता संपल्यावर प्राध्यापक भरती होणार. उदय सामंत यांचे सांगलीत वक्तव्य. मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना कोरोना. सोमवारपासून शाळा सुरू करण्यास विरोध. नाशिकमधील शाळांबाबत मंत्री छगन भुजबळांनी बोलावली बैठक. शहीद संग्राम पाटील यांच्यावर चनी शेट्टी विद्यालयाच्या पटांगणावर केले जाणार अंत्यसंस्कार. 40,000 जणांचा सहभाग होण्याच्या अंदाजानं बंदोबस्त. गावातील सर्व व्यवहार बंद. सांगली जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार. खबरदारी म्हणून मनपाकडून शिक्षकांच्या रॅपिड आणि RT-PCR टेस्ट सुरू. ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंहला NCBनं केली अटक. पती हर्षचीही कसून चौकशी. आणि चंद्रपुरात भाजपा नगरसेविकेची सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी तोडफोड. अनधिकृत बांधकामाविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावरून संघर्ष. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हुतात्मा संग्राम पाटील यांच्यावर चनी शेट्टी विद्यालयाच्या पटांगणावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 40,000 जणांचा सहभाग होण्याची शक्यता असल्यानं बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गावातील सर्व व्यवहार बंद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एका जवानाला वीरमरण आलंय. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात असणाऱ्या लांब भागात पाकिस्तानच्या जवानांनी हल्ला केला होता. त्या जिल्ह्यातील संग्राम पाटील या जवानाला वीरमरण आलं. तो करवीर तालुक्यातील निगवे खालसा या गावचा रहिवाशी. गेल्या 8 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यानं 2 सुपुत्र गमावल्यानं जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. हुतात्मा संग्राम पाटील यांच्यावर चनी शेट्टी विद्यालयाच्या पटांगणावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर परिसरातील 40,000 पेक्षा जास्त नागरिक या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहण्याचा अंदाज जिल्हा पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. त्यानुसार बंदोबस्ताची तयारी देखील सुरू आहे. VIP पार्किंग, बैठक व्यवस्था यासह सर्व जागेची पाहणी झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील योग्य ती खबरदारी घेणार असल्याचं पोलीस उपनिरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी सांगितलं. शहीद झाल्याची बातमी समजताच ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद केले. तसंच संपूर्ण गावात शांतता पसरली. परिसरातील लोकांनी गावाच्या पटांगणावर एकच गर्दी केली. परिसरातील माजी सैनिकांनी देखील निगवे खालसा या गावाकडे धाव घेतली आहे. अंत्ययात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता माजी सैनिकांनी देखील नियोजनाची तयारी सुरू ठेवली आहे. पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आणखीन एका सुपुत्राला वीरमरण प्राप्त झाले. निगवे खालसा इथल्या संग्राम पाटील शहीद झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर या ठिकाणी कार्यरत होते.
16 मराठा अशोक चक्र बटालियनचे ते जवान काबाड कष्ट करून शिवाजी पाटील यांनी आपल्या 3ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करून संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं. मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडं परतलेच नव्हते. फोनवरूनच घरातील सगळ्यांची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतर अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्याआधीच पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. गेल्याच आठवड्यात म्हणजेच भाऊबीज दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी इथल्या शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजेच काय तर एक जवान ऐन दिवाळीत आणि दुसरा जवान दिवाळी संपताच शहीद झाला. एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या 2 सुपुत्रांना सीमेवर वीरमरण आले. त्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट आहे. आणखी किती सुपुत्र आपण गमवायचे, आणखी किती शहीदांना मानवंदना द्यावी लागणार असा सवाल देखील करण्यात येत आहे. हुतात्मा संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत असं वक्तव्य ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक जवान हुतात्मा झाले. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथले 33 वर्षीय संग्राम पाटील जवान सीमेवर लढताना हुतात्मा झाले. ही बातमी कळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी निगवे खालसा या गावाला भेट देत अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणची पाहणी केली. या विविध सूचना देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये कोल्हापूरच्या आणखीन एका सुपुत्राला वीरमरण आले. निगवे खालसा इथल्या संग्राम पाटील शहीद झाले आहेत. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 2 जवानांना वीरमरण आल्यानं पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर या ठिकाणी कार्यरत होते. 16 मराठा अशोक चक्र बटालियनचे ते जवान होते. काबाड कष्ट करून शिवाजी पाटील यांनी आपल्या 3ही मुलांना शिकवलं. अतिशय हळवा आणि मनमिळावू असा संग्राम यांचा स्वभाव होता. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते कष्ट करून संग्राम यांनी आपलं शरीर मजबूत केलं. प्रचंड कष्ट करण्याचं बाळकडू संग्राम यांना घरातूनच मिळालं होतं. मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घराकडे परतले नव्हते. फोनवरूनच घरातल्यांची सगळ्यांची खुशाली ते जाणून घेत असत. रिटायर झाल्यानंतरची अनेक स्वप्न संग्राम यांनी पाहिली होती. त्याआधीच त्यांच्यावर पाकिस्तानच्या हल्ल्यात ते शहीद झाले. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संग्राम यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. गेल्याच आठवड्यात म्हणजेच भाऊबीज दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहिरेवाडी इथल्या शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हणजे एक जवान ऐन दिवाळी तर दुसरा जवान दिवाळी संपताच शहीद झाला. एकाच आठवड्यात कोल्हापूरच्या 2 सुपुत्रांना सीमेवर वीरमरण आलंय. त्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. आणखी किती सुपुत्र आपण गमवायचे, आणखी किती शहीदांना मानवंदना द्यावी लागणार असा सवाल देखील करण्यात येत आहे. देशाला भाजपानं चुकीच्या दिशेनं नेऊन आर्थिक स्थिती बिघडवली आहे. पदवीधरांसमोर प्रश्न निर्माण करणारा भाजप पक्ष असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा संयुक्तिक महामेळावा सांगलीमध्ये पार पडलाय. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांचा पदाधिकारी आणि पदवीधर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी मेळाव्यात बोलताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज भाजपाकडून
प्राध्यापक भरती स्थगिती दिली आहे. हा खोटा प्रचार सुरू आहे, पण तसं नाही. आचारसंहिता संपल्यावर प्राध्यापक भरती होणार आहे. 7वा वेतन कोणी लागू केला ते भाजपानं लागू केल्याचं सांगतायत, पण महाविकास आघाडीनं तो निर्णय घेतला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. आज पदवीधरांच्या समोर प्रश्न अवघड झालेत. कोरोना स्थितीमुळं हे झालं नसून मागच्या जून-जुलैपासून हे सुरू झालं आहे, कारण देशातील सत्तेत असलेल्या भाजपानं चुकीच्या दिशेनं धोरणं घेतली. त्यामुळे गेल्या 45 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी कोणत्या वर्षात निर्माण झाली असेल तर ती मागील वर्षात निर्माण झाली आहे. पदवीधरांच्या समोर प्रश्न निर्माण करणारा पक्ष कोणता असेल तर तो भाजपा आहे. आर्थिक स्थिती अडचणीत आणण्याचे आणि देशात चुकीचं आर्थिक धोरण स्वीकारण्याचं काम भाजपानं केला असल्याचा आरोपही यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. महामहिम राज्यपाल साहेब हे लोकशाही मानणारे आहेत. राज्यघटनेप्रमाणे महाराष्ट्रात त्यांना मोठा अधिकार आहे. मला असं वाटतं की यावर मुख्यमंत्री महोदयांनी देखील बोललेले आहेत, जयंत पाटील साहेब देखील बोललेले आहेत. येत्या काही दिवसात लवकरात लवकर ते 12 जणांची यादी जाहीर करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपण बघितलं असेल की एखादा निर्णय चांगला महाविकास आघाडीचं सरकार घेतंय हे कळल्यानंतर भाजपाचे लोक आंदोलन करतात आणि त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भामध्ये देखील आचारसंहितेनंतर सकारात्मक निर्णय होणार असल्यामुळं त्याचं श्रेय या निवडणुकांमध्ये स्वतःला मिळावं यासाठी चाललेला हा खोटा खटाटोप आहे. हे आहे की एका कार्यक्रमामध्ये आशिष शेलारांनी ते वक्तव्य केलं होतं. त्यांची भावना काय आहे तेच सांगू शकतात, परंतु त्यांची भावना योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावर स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आज सकाळी बोललेले आहेत. तर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये किती समन्वय आहे हे त्याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेनं आणि ठाणा महानगरपालिकेनं शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कालच या खात्याच्या विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाडनी हा प्रशासनावर आणि पालकांवर विषय सोडलेला आहे. ज्या ठिकाणी पालकांना असं वाटतं की शाळा सुरू केल्यामुळं आपल्या मुलांना बाधा होऊ शकते, तर प्रशासनानं त्यांच्याशी चर्चा करावी आणि मग शाळा सुरू कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे शाळा सुरू करणं हे मला असं वाटतं की कंपल्शन नाही आहे. या संदर्भातच मी सांगितलं की प्रशासनानं हा निर्णय घ्यायचा आहे असं मंत्री महोदयांचं, कारण ते माझ्याकडे डिपार्टमेंट नाही, वर्षाताईंकडे आहे. परंतु मी काल मुंबईमध्ये होतो. मुंबई महानगरपालिकेनं देखील शाळा न सुरू करण्याचा निर्णय 31 ऑक्टोबरपर्यंत घेतला आहे. आता देखील ठाण्यानं निर्णय घेतला आहे. मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री आहे. मी सिंधुदुर्गच्या लोकांशी देखील आता बोललोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दुसरी लाट येण्याची शक्यता डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रशासनानं निर्णय घेतले पाहिजेत. कोविड हा प्रश्न एवढा सोपा नाहीये आणि म्हणून ह्या 7-8 महिन्यात आम्ही मंदिरं उशिरा का उघडली, तर त्याला कारण होतं की कोविड हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्था उघडल्या पाहिजेत. कारण एकदम जर उघडल्या तर त्याने कोविडग्रस्तांची संख्या वाढू शकते. तर भारतीय जनता पक्षाने त्याचाही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, थाळ्या वाढवा म्हटल्यावर सगळ्या देशाने थाळ्या वाजवल्या. लाईट लावा, जोर लावा म्हटलं तर तेही आपण सगळ्यांनी त्यामुळे या देशाला कोणत्या दिशेने न्यायचं देशाभरात म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित घेऊन महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीचं सरकार निर्माण केलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आमचं जे सरकार उभं केलेलं आहे, बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली, त्या सरकारने मागच्या 7-8 महिन्यात जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न. बऱ्याच नागरिकांना असं वाटतं की असं 12,500 कोटी रुपये पगार आहे दर महिन्याला सरकारी कर्मचाऱ्यांचा, आणि तिजोरीचं 4 आणि 3 आणि 5,000 कोटीच येत होते त्यावेळी ऑफिस होते. तर मग हे सगळं खर्च कसा पुरवायचा याचा प्रचंड मोठा प्रश्न पडलेला. आता थोडीशी परिस्थिती बरी व्हायला लागलेली आहे. जेवढे पगार आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे तिजोरीत हळूहळू यायला लागलेले आहेत. सगळे व्यवहार पूर्वपदावर यायला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की महाआघाडीचं हे सरकार हे निश्चितपणाने आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. युवकांच्या अपेक्षा, महिलांच्या अपेक्षा, पदवीधरांच्या अपेक्षा आणि खास करून आमच्या शिक्षकांच्या अपेक्षा या देखील पूर्ण करताना अधिक सामर्थ्याने आमचं सरकार काम करेल हा विश्वास देतो.
भरधाव जाणारी कार विहिरीत पडल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झालाय. परभणीतील सेलू पाथरी रस्त्यावरील ही घटना आहे. भरधाव जाणारी कार एका खोल विहिरीत पडल्यानं कारमधील एकाचा मृत्यू झाल्याची घटना सेलू पाथरी रस्त्यावर घडली आहे. सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली. कार चालकाचा ताबा सुटल्यानं ही घटना घडलेली कळून आली. सेलू पाथरी रस्त्यावरील एका ढाब्याच्या बाजूस ही घटना घडली. कार विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असता घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. कारमध्ये नेमके किती जण प्रवास करत होते आणि ते कोण आहेत हे मात्र कळू शकलं नाही. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. कारचं स्टेअरिंग फेल झाल्यानं हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपावली सणानिमित्त चिंचवाड इथं कल्पतरू कॉलनीतील किल्ले सिंधुदुर्गची निर्मिती करण्यात आली. हेरले इथं मुस्लिम समाजातील बालकानं चक्क रायगडचा किल्ला उभा केलाय. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या युनुस हुसेन मुजावर या बालकानं दीपावली निमित्त शिवरायांच्या असलेल्या प्रेमाखातर किल्ले रायगडची निर्मिती केली. यामध्ये आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली. यासाठी हुसेन मुजावर यांचं सहकार्य होतं. तर करवीर तालुक्यातील चिंचवाड इथल्या कल्पतरू कॉलनीतील बालचमूंनी सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी आपल्या किनारपट्टीचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या किल्ल्याची प्रतिकृती केली आहे. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी सर्व नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला होता. अर्थात हा इको फ्रेंडली किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या निर्मितीसाठी विराज, आदित्य, अरिहंत, अपूर्व, प्रज्वल, सुयश, विपुल या बालचमूंनी विशेष कष्ट घेतलं आहे. यासाठी उत्तम तलवार, विवेक तलवार यांचं मार्गदर्शन लाभलं. हातकणंगले इथल्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साई कॉलनीत 3 ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर साई कॉलनी आहे. मुख्य रस्त्यालगत कॉलनी असल्याने नेहमी रहदारी असते. अज्ञात चोरट्यांनी अप्पासो श्रीपाल उळागड्डी यांच्या घरात कडी कोंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील रोख 7,250 रुपये लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी प्रशांत सुनील कोळी यांच्या घरात प्रवेश करून रोख 3,000 रुपये लंपास केलेत. या दोन्ही ठिकाणी मौल्यवान वस्तू हाताला लागल्या नाहीत. त्यानंतर रावसाहेब लहू शिंगे यांच्या घरात प्रवेश केला, पण तिथंही हाताला काहीच लागलं नसल्यानं त्यांना रिकाम्या हात्यानं परतावं लागलंय. या गजबजलेल्या कॉलनीत चोरी झाल्यानं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. क्राईम रेट कमी दाखवण्याच्या उद्देशानं या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली नसून तक्रार दाखल होऊ नये असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गू शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट इथं वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गू शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट इथं वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम आणि प्रचन वानखेडे अशी बुडालेल्या मुलांची नावं असून ती 15 ते 16 वर्ष वयोगटातील आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी घुग्गूस इथं आमराईवाड परिसरात राहणारी 5 मुलं नदीवर आंघोळीसाठी गेली, पण नदीतील पाण्याचा अंदाज त्यांना आला नसल्यानं वाळू उपसामुळे पात्रात डोह तयार झाले आहेत. अशाच एका डोहात ही मुलं सापडली आणि त्यातील 3 मुलांना बाहेर पडणं कठीण झाल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झालाय. तर 2 जण बचावले. नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरू आहे. ओबीसी महामोर्चाच्या जनजागृतीसाठी चंद्रपूर शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात येत आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या संदर्भात ओबीसी नेते जागरूक झाले आहेत. राज्यभरात ओबीसी नेत्यांनी विविध दबावगट स्थापन करत राज्य सरकारला अशा कोणत्याही कृतीविरोधात निर्वाणीचा इशारा दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात याच दबावाचा परिपाक म्हणून 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. गत महिनाभर या मोर्चासाठी विविध तालुक्यातून सहविचार सभा, जनजागृती बैठका होत आहेत. 26 नोव्हेंबरच्या ओबीसी महामोर्चाच्या जनजागरणासाठी आज चंद्रपूर शहरातून एका भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. ऐतिहासिक दीक्षाभूमीवरून निघालेली ही रॅली ओबीसी संघर्षाचा जयघोष करत शहराच्या विविध मार्गांवरून भ्रमण करत परत आली. ओबीसी जात समूहातील विविध घटकांतील संघटनांनी 26 नोव्हेंबरच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी कंबर कसली आहे. आजच्या बाईक रॅलीमध्ये देखील याची चुणूक दिसली. ओबीसी घटकातील विविध जात संघटनांनी या रॅलीत आपला सहभाग दर्शवला.
ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी आणि मराठा समाजाला ओबीसींच्या टक्क्यातील आरक्षण देऊ नये. नोकरी, शिक्षण क्षेत्रातील ओबीसींचा टक्का जनसंख्येनुसार निर्धारित व्हावा आणि इतर अनेक मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 26 नोव्हेंबरचा मोर्चा सर्वार्थानं ऐतिहासिक ठरेल अशी भावना संयोजकांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूरला 26 नोव्हेंबर 2020 रोजी एक ऐतिहासिक ओबीसींचा विशाल मोर्चा निघणार आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये ओबीसींना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम या देशातल्या शासक जातींनी आणि शासनाने केलेलं आहे. इंग्रजांनी सतत 1871 पासून 1931 पर्यंत सर्व जातींची ओबीसींची जातीनिहाय जनगणना केली होती. त्यानुसार ओबीसी समाज 52% होता. पण त्यानंतर यांना त्या प्रकारे विविध कारणे देऊन आणखीन प्रकारे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचं टाळलेलं आहे. आजही ओबीसींचा कॉलम जातीनिहाय जनगणनेच्या कॉलममध्ये समाविष्ट नाही. तो समाविष्ट करून घ्यावा आणि ओबीसींची जेवढी जातीनिहाय संख्या असेल त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये शासन प्रशासनामध्ये हिस्सेदारी भागीदारी मिळावी. याकरता हा लढा, हा 26 नोव्हेंबरचा मोर्चा आपण प्रायोजित केलेला आहे आणि हा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातील ओबीसी जनतेला दिशा देणारा ठरेल असा मला विश्वास आहे. सातारा इथं आपच्या वतीनं डॉक्टर अमोल पवार यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राज्य प्रमुख रंगा राचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. आज आम आदमी पार्टीच्या वतीनं पुणे पदवीधर निवडणुकीतील उमेदवार डॉक्टर अमोल पवार यांच्या प्रचारासाठी सातारा इथं बैठक संपन्न झाली. ही बैठक महाराष्ट्रात राज्य प्रमुख रंगा राचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. रंगा राचुरे सरांच्या हस्ते डॉक्टर अमोल पवार यांच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. डॉक्टर अमोल पवार यांच्यासारखी स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती निवडून आलीच पाहिजे असं मत रंगा राचुरे यांनी व्यक्त केलं. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी डॉक्टर अमोल पवार यांना पदवीधर निवडणुकीत विजयी करण्यासाठी जीवाचं रान करण्याची घोषणा केली आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सागर घोगावकर, सातारा अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान, उपाध्यक्ष डॉक्टर मधुकर माने, सचिव महिंद्रा पाचर उपस्थित होते. पुणे पदवीधर मतदारसंघातून आम आदमी पार्टीने डॉक्टर अमोल पवार यांना उमेदवारी म्हणून पाठिंबा म्हणून जाहीर केलेला आहे. आम आदमी पार्टीचं दिल्लीतलं काम बघून भारतभर तसं चांगल्या भावना पार्टीबद्दल आहेत आणि अमोल पवार हे अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये आहेत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये होते, दिल्लीच्या आंदोलनामध्ये होते. आम आदमी पार्टीशी गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून ते जुळून आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या कामाचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात माहिती आहे. पूरग्रस्त असो, कोविड असो, गरीब माणसाला मदत करणं असो, हे गेल्या अनेक वर्षापासून ते करतात आणि म्हणून मग स्वतःच्या राजकीय इच्छाशक्ती भागवायसाठी ज्या लोकांनी ग्रॅज्युएट मतदारसंघात सुद्धा निवडणूक लढवायचं सोडून दिलेलं नाही, अशा ठिकाणी अत्यंत सेवाभावी ग्रॅज्युएट लोकांचे दुःख लक्षात घेऊन त्यांच्या नोकरीचा प्रश्न असो वा इतर काही प्रश्न असो त्या संदर्भात लढण्याची इच्छाशक्ती निर्माण करून लढायची एक इच्छा व्यक्त करण्यासाठी म्हणून ते उभे आहेत. आम आदमी पार्टी समर्थपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि मी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आणि मनातून अशी विनंती करतो की हा आपला उमेदवार आहे, ही लढाईची वेळ आहे. पुढचे 10-11 दिवस आपण या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि अमोल पवार सारखा एक चांगला माणूस त्या सभागृहात पाठवावा ही आम आदमी पार्टीच्या लोकांनाही आणि ग्रॅज्युएट मतदार जे आहेत त्या ग्रॅज्युएट लोकांनाही, पदवीधर मतदारांनाही मी विनंती करतो. ही माझी विनंती आपण ऐकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संदीपजी, आपण काय सांगाल? सांगली जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार आहेत. खबरदारी म्हणून महानगरपालिकेकडून शिक्षकांच्या रॅपिड टेस्ट आणि RT-PCR नुसार टेस्ट सुरू आहेत. शासन आदेशानुसार 23 नोव्हेंबर पासून सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात सुद्धा 8वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार मनपा क्षेत्रातील 110 शाळा या निर्जंतुक करण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचं काम शिक्षण विभागाकडे सुरू आहे. खबरदारी म्हणून मनपा क्षेत्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून 1823 जणांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीत अद्याप तरी कोणी पॉझिटिव्ह आलेला नसला तरी खबरदारी म्हणून सर्व शिक्षकांची तपासणी केली जात आहे. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली कोरोना चाचणी करून त्यांचा रिपोर्ट आपल्या शाळा प्रशासनाकडे सादर करावा असे आदेशही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी काढलेत. जर कोरोना शिक्षकाचा रिपोर्ट कुठल्याही पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर पुढील उपचाराची तयारीही मनपा प्रशासनाकडून केली गेली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चारुदत्त शहा यांनी दिली आहे. मी डॉक्टर चारुदत्त शहा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली मिरज महापालिका. सध्या 23 नोव्हेंबरपासून महापालिकेच्या क्षेत्रातील शाळा चालू होणार आहेत. त्यानुसार शिक्षकांचे रॅपिड अँटीजेन व आर्टिफिशियल टेस्ट चालू आहेत. सर्वसाधारण शिक्षक 1300 आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी एकूण 523 आहेत. एकूण 1823 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. ह्या सर्वांची आर्टिफिशियल टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट आमच्या महापालिकेच्या एकूण 10 राष्ट्रीय आरोग्य अभियांत्रिक दवाखाने आहेत त्या ठिकाणी चालू आहेत. तसेच मिरज सिव्हिलमध्ये ज्या शिक्षकांना जवळ पडेल त्यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून करून घ्यायचे आहे. ह्या शिक्षकांना आर्टिफिशियल टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह असल्याशिवाय शाळेत जाता येणार नाही. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनानुसार आर्टिफिशियल टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट चालू आहेत. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आहेत त्याच शिक्षकांना शाळेत जाता येणार आहे. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना आमच्या महापालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी उपचार करणार आहेत. त्यांना होम क्वारंटाईन ठेवणार आहेत व उपचार करणार आहेत. तसेच जे सिम्पटमॅटिक जास्त असतील त्यांना मिरज सिव्हिलमध्ये ॲडमिट करणार आहेत. 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. 140 वर्ष महाराष्ट्रातील कुष्ठपीडितांसाठी अविरत कार्य करणारी द लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया यांची संस्था रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज यांचा नवीन उपक्रम कमी खर्चात उत्कृष्ट गुणवत्तेसह त्रिमितीय प्रणालीने संपूर्ण भारतात प्रथमच पायाचे 3D स्कॅन करून पादत्राणे आणि इन्सोल बनवले जात आहेत. या 3D स्कॅन करून पायाचे प्रेशर पॉइंट्स पाहून इन्सोल बनवलं जातं. बनवलेलं इन्सोल स्वतःच्या बुटात बसवून दिलं जातं किंवा हवं असेल तर आमच्याकडील चपलांमध्येही आम्ही बसवून देतो. प्रेशर पॉइंट्स रिपोर्ट्सही तयार करून दिले जातात. कृत्रिम पाय तसंच शारीरिक विकलांग लोकांसाठी त्यांच्या समस्येप्रमाणे गरजेप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार. मधुमेह, कुष्ठरोगातील असंवेदनशील पाय, जखमा, व्यंग यांसाठी टाचांचे, गुडघ्यांचे दुखणे, सपाट पाय, उंच कमान, पाय नसलेल्यांना पोलिओ, नसांच्या समस्या, लहान मोठे पाय, तळपायाला असणाऱ्या जखमा अशा विविध कारणांवर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तो फक्त रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज इथंच. तेव्हा या तंत्रज्ञानाचा जरूर लाभ घ्या. या हॉस्पिटलचा पत्ता रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड मिरज. संपर्क क्रमांक 0233 22 11 213 आणि मोबाईल नंबर 7904 83 19 47. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत.
खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. पंढरपूर इथं शिक्षक मतदारसंघाची चुरस वाढलेली आहे. राज्य मुख्याध्यापक संघांचा जितेंद्र पवार यांना पाठिंबा दर्शवण्यात आलाय. मुख्याध्यापक संघाची भूमिका आता निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे. पंढरपूर इथं राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची चुरस वाढलेली आहे. शिक्षक मतदारसंघ संदर्भात मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची बैठक पार पडली. त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यावेळी भाजप प्रणित उमेदवार जितेंद्र पवार यांना मुख्याध्यापक संघांच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्यात आलाय. सध्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. पाहुयात मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने काय म्हणतायत. गेल्या ही निवडणूक जाहीर झाली आणि सगळ्यांचे मला फोन यायला लागले की आपण सर काय निर्णय घ्यावा. परवा मग मी एक बाईक टाकली होती. त्या बाईकच्या निमित्तानं मी बोललो आणि आज 19 तारखेला बैठक ठरली की आपण नेमकं कोणाच्या पाठिंब्यानं जायचं किंवा आपला उमेदवार नसेल तर आपण कोणाला पाठिंबा दिला पाहिजे. आमचं सगळ्यांच्या त्यामुळे बैठक होती. सगळ्या जिल्ह्यातून, सगळ्या शहरातून, तालुक्यातून लोक आले आणि सगळ्यांनी प्रमुख सगळे बोलले होते. मुख्याध्यापक होते, शिक्षक होते, पदाधिकारी होते, पतसंस्थेचे चेअरमन होते, सगळ्या थरातले शिक्षक या ठिकाणी होते, सगळ्या संस्थेचे होते. 400-500 लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांची मनं अगोदर मी त्या ठिकाणी व्यक्त करायला त्यांना परवानगी दिली. त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की माने सर तुम्ही जो उमेदवार द्या, ज्या माणसाचं तुम्ही नाव सुचवाल त्या आपण शिक्षक बांधवाला विजयी करायचा आहे आणि एक पसंती क्रमांक 1चं मत द्यायचं आहे. अशा प्रकारचा निर्धार सगळ्यांनी सभागृहामध्ये मांडला. सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार केला. गेल्या 6 वर्षामधल्या कामाचाही उहापोह झाला. माझ्या आमदाराचाही त्या ठिकाणी उल्लेख अनेकांनी केला आणि त्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. आणि येणाऱ्या काळामध्ये असा एखादा उमेदवार आपण त्या पाठिंबा देऊया की तो उमेदवार निवडून तर आलाच पाहिजे, परंतु सभागृहात आणि शिक्षण खात्यामध्ये त्याचा दबदबा निर्माण झाला पाहिजे आणि कामाला वेटिंग आलं पाहिजे. एकच काम विनाअनुदानित हे न करता शाळा स्तरावरती आज मोठ्या शाळा आहेत, जवळजवळ 200-200 शिक्षकाचा स्टाफ असणाऱ्या शाळा आहेत, अनुदानित आहेत. त्यांच्यावरती अनेक संकट आली. ती इमारतीची संकट आहेत, त्या शिक्षकांच्या अप्रोचची संकट आहेत, संगणकाच्या प्रणालीमध्ये सरळमध्ये हे आहेत, सेवक संचामध्ये हे आहेत. 5वीचे वर्ग माध्यमिकचे बंद करायचा प्रयत्न सरकारनं मध्ये केला, आम्ही हाणून पाडला. असे अनेक प्रश्न आहेत. वेतनेचं अनुदान नाही 2 वर्ष झालं. या प्रश्नाकडे न बघता तेच त्यांनी त्यात दाखल करायचं आणि आमच्यासमोर मांडायचं. याला आमचे सगळे मुख्याध्यापक शिक्षक आता या ठिकाणी त्रासलेले आहेत. आम्ही नेमकं शरद पवार साहेबांना सुद्धा भेटणार आहे की तुमच्या नावाची बदनामी सुरू आहे, आपण ती थांबवली पाहिजे. तुमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये महाआघाडीमध्ये सुद्धा बिघाडी करण्याचं काम
हा दत्ता सावंत करतोय, त्याला तुम्ही आवरा. आणि त्यांनी सुद्धा सकाळीच आम्हाला सांगितलं की तसं करता येणार नाही, मी माझा लगेच जाहीर मी 2 ते 3 दिवसामध्ये ते करणार आहे. आणि म्हणून आमचा आता निर्णय झालेला आहे. आज तुम्ही सभागृहामध्ये बघितलं, जल्लोष होता, लोकांचा एक उत्सुकता होती की आपण या ठिकाणी जितेंद्र पवारचाच आपण निर्णय घेऊया. अशा प्रकारचे मला सारखे फोन येत होते राज्यभरातून, 5ही जिल्ह्यातून. आणि आम्ही तो आता या ठिकाणी निर्णय जाहीर केला आहे. आज आम्ही कामाला लागलेलो आहे. प्रत्येकाला सांगितलं की सुभाष माने उभारला, अशा प्रकारचं आपण काम करूया. आपली 4000 मतं असू देत, पण ती जितेंद्र पवाराच्या पारड्यात टाकूया. आणि त्या वेळेमध्ये तो निश्चित अर्थानं 3 ते 4000 मतानं जितेंद्र पवार आणि संग्राम देशमुख हे विजय हो. SBN मराठीसाठी दिनेश खंडेलवाल, पंढरपूर. जयसिंगपूर इथं चेन स्नॅचिंग झाली आहे. 12व्या गल्लीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचं घंटण हिसडा मारून पळून नेण्यात आलं. जयसिंगपूर इथल्या 12व्या गल्लीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचं घंटण हिसडा मारून नेण्यात आलं. याबाबत संगीता दादासाहेब पाटील वय वर्ष 45 यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सौ पाटील या लक्ष्मी रोडवरून 12वीतल्या घराकडे निघाल्या होत्या. दरम्यान समोरून काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 20 ग्रॅम वजनाचे आणि 60,000 रुपये किमतीचं घंटण यांचा हिसडा मारला. सदर घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. ते गल्ली क्रमांक 13 मधून शिरोळकडे भरधाव वेगानं निघून गेले. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास PSI प्रमोद वाघ करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील शिराळा गावी जात असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या संगीता ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातील शिराळा या गावी जात असताना वाटेत पुसदा रोडवरील एका शेतकऱ्यानं त्यांच्या उभ्या असलेल्या कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेतकरी हवालदिल झाले आहेत. पीक मजुरीसाठी सुद्धा परवडत नाही, म्हणूनच त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं शेतकऱ्यांची सरसकट नुकसान भरपाईची मागणी अमरावती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस संगीता ठाकरे यांनी केली आहे. आज मी पुसदा या ठिकाणी मंगेश भाऊ यांच्या शेतामध्ये आलेली आहे. त्यांनी आताच पूर्ण परिस्थिती कापसाची मला सांगितली की प्रत्येक बोंडामध्ये बोंडअळी आलेली आहे. परंतु असं वाटतं की एखादं नवीन येणारं जे बोंड आहे ते तरी वाचेल, परंतु ते सुद्धा डॅमेज झालेलं आहे. म्हणजे त्यांना कुठेही आशेचं किरण दिसत नाही आहे आणि सगळीकडेच ही परिस्थिती आढळते आहे. म्हणून मी राज्य शासनाला विनंती करते की कुठेतरी अशा परिस्थितीतून, कारण शेतकरी हवालदिल झालेला आहे, तर यांना कुठेतरी आपण मदत करावी ही आपल्याकडे विनंती करते. धन्यवाद. प्रधानमंत्री सिंचन योजनेत जालन्यात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. जालना कृषी अधीक्षक कार्यालयात भुसेंकडून 4 तास आढावा घेण्यात आलाय. जालन्यातून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दादा भुसे यांनी स्वतः कृषी अधीक्षक कार्यालयात आढावा घेतलाय. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली. भुसे यांनी 4 तासाच्या आढाव्यानंतर बनावट सातबारा तयार करणे, खोटे रेकॉर्ड तयार करणे, जास्तीच्या क्षेत्रावर संच बसवणं, त्याचबरोबर प्रधानमंत्री सिंचन योजना आणि नानाजी देशमुख पोखरा योजनेत एकाच लाभार्थ्यांचा संच दाखवून लाभ घेतल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश भुसे यांनी दिले असून सचिव आणि आयुक्तांची समिती तयार करण्यात येईल. तसंच दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार आणि स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये ज्या पाठिंबाच्या काळामध्ये बातम्या आलेल्या होत्या त्याची दखल घेत आज मी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये पाठीमागच्या 2-4 वर्षांमध्ये जे काही ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनांच्यामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं सविस्तर माहिती आज मी स्वतः 4 तास थांबून त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अतिशय गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. बनावट सातबारा उतारा तयार करणं, खोटे रेकॉर्ड तयार करणं, कंपनीने दिलेल्या सेटच्या व्यतिरिक्त जास्तीचा क्षेत्रावर त्या ठिकाणी संच बसवणं, याचा अर्थ नॉन ISI किंवा निकृष्ट दर्जाचं साहित्य त्या ठिकाणी वापरणं,
ज्या काही 2 योजना आपल्या आहेत, प्रधानमंत्री सिंचन की ज्याच्यामध्ये 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकारचा निधी दिला जातो, आणि माननीय नानाजी देशमुख पोखरण नावाची जी काही योजना आहे, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकाच लाभार्थ्याचं हे संच दाखवून दोन्ही योजनांमध्ये त्याचा लाभ घेणं, असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी समोर आलेले दिसतात, आणि म्हणून अतिशय तातडीने याची चौकशी करण्याची सूचना दिलेली आहे. यापूर्वी जी काही चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या माध्यमातून काही कंपन्यांना नोटिसेस देण्यात आलेले आहेत, काही विक्रेत्यांचे लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत, काही कर्मचाऱ्यांनाही नोटिसेस देण्यात आलेले आहेत. आता सचिव आणि आयुक्त या संदर्भामध्ये एक समिती गठीत करून त्याचं एक विहित कालावधीमध्ये चौकशी संपन्न करतील. त्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कारण ह्या सर्व योजनेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर काही विहित जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्याची एक विहित पद्धती आहे. कंपनीची काय जबाबदारी आहे, विक्रेत्याची काय जबाबदारी आहे, कृषी कर्मचाऱ्यांची काय जबाबदारी आहे, या सर्व पद्धती याच्यामध्ये विहित केलेल्या आहेत, आणि म्हणून याच्यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबाबत रायगडमध्ये मनसेची आग्रही मागणी मोर्चा सुरू आहे. अलिबाग इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. यावेळी मायक्रो फायनान्स कंपनी विरोधात महिला घोषणा देत होत्या. या मोर्चाच्या अग्रभागी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस शिरीष सावंत, मनसे महिला आघाडी सरचिटणीस स्नेहल जाधव, महिला आघाडी सरचिटणीस रीटा गुप्ता, मनसे सहकार सेना अध्यक्ष दिलीप धोत्रे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. रायगडसह महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या प्रचंड त्रासाबद्दल आणि महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आग्रही मागणी करून हा मोर्चा काढून शासनाकडे मागणी केली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. ते देखील या संकटाला सामोरे गेलेले आहेत. महिलांना रोजगार नव्हता, सगळी दुकानं बंद होती. जे त्यांनी माल बनवला होता तो सगळा फुकट गेलेला आहे. आणि ज्यांनी बँकेकडून लोन घेतलेले आहेत, फायनान्स कंपनीकडून लोन घेतलेले आहेत, त्यांनी एक प्रकारे सगळ्या महिलांवरती, बचत गटावरती तकाटा लावलेला आहे की आपण आमचं व्याज फेडा, आमची मुद्दल द्या. अरे कुठून देणार? इथे सगळ्यांची खायची मोठ आलेली आहे, आणि ह्यांचं बँकेचं हप्ते भरा, फायनान्स कंपनीचे हप्ते भरा, मुद्दल द्या, कुठून देणार? मालच विकला गेला नाहीये. जेवढं माल बनवला होता बचत गटाच्या मार्फत ते संपूर्ण 6 महिन्यामध्ये खराब झाला. आणि एवढं देखील कळत नाही या सरकारला की जेणेकरून गरीब जनता आहे, गरीब महिला ज्या रोजगार दिवसाच्या कमाईवरती काम करतात त्यांना आपण मदत केली पाहिजे. एसबीएन मराठीसाठी उदय सावंत, रायगड. अमरावती जिल्ह्यात 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचे निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातही शाळा व्यवस्थापन समित्याच्या समन्वयानं पुरेशी दक्षता आणि नियमांची अंमलबजावणी करत शाळा सुरू होतील, असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलं. शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक आणि पालक वर्ग यांची मतं जाणून घेऊनच व सुरक्षेबाबत संपूर्ण काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येत आहेत. शाळेतील सुविधा आणि परिसरातील येण्या जाण्याचे मार्ग, गर्दीची ठिकाणं इत्यादी लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या विचारविनिमयानंतरच शाळा चालू करण्यात याव्यात, अशी सूचना शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. So as per the government direction, आपले इथे
2023 पासूनच्या शाळा उघडण्यासाठी आपण ऑलरेडी नियोजन केलेले आहे. त्याच्याबद्दल आपण एक ऑर्डर पण काढलेली आहे आणि त्याची एसओपी पण जाहीर केलेली आहे. त्या एसओपी मध्ये 2 ते 3 प्रमुख गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की शाळा व्यवस्थापन समितीच्या त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याकडून एक नियोजन घ्यावे आणि त्याचे नियोजनप्रमाणे पुढे कार्य करावे. दुसरा, ज्या ठिकाणी मोठी शाळा आहे किंवा ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि किड्स थोडासा त्यांना जास्त दाटीवाटीचं वाटत असेल तर त्यांनी ऑड इव्हन मध्ये पण शाळा सुरू करता येऊ शकते. ऑड इव्हन म्हणजे 9वी 11वी एक दिवस, 10वी 12वी एक दिवस किंवा 9वी 10वी एक दिवस, 11वी 12वी एक दिवस. सो इट इज अबाउट देअर ओन कन्व्हिनियन्स. तिसरा, वाहतूक संदर्भात सध्या आपण काही सांगितलं नाही, बिकॉज दॅट विल सी सबसिक्वेंटली. तो कोणती शाळा 23ला होते, कोणी 24ला होते, दॅट इज फाईन. सो बिकॉज आपल्याला स्टार्टिंग करायची आहे आणि सुरुवातीमध्ये अटेंडन्सचा आपण कंपल्शन ठेवला नाही आहे. ज्यावेळेला पालक सहमती असेल त्यापासून ते सुरू होणार. याची एक सविस्तर एसओपी आपण काल संध्याकाळी जारी केली होती. एसओपी मध्ये सॅनिटायझेशन करणे, किंवा ताप असेल वेगळं ठेवणे, त्याच्या आयसोलेशन रूम वेगळं ठेवणं, मुख्याध्यापकाच्या चाचणी होणे, ते इत्यादी लिहिले आहेत. खूप जास्त पण लिहिले आहेत, पण ते एसओपीचा भाग आहे. सो दिस इज मेळघाट पर्यटन क्षेत्रात आता पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. जंगल सफारी दरम्यान बिबट्याचंही दर्शन झाल्याचं बोललं जातंय. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट पर्यटन क्षेत्रात आता पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असून जंगल सफारीचा मनसोक्त आनंद पर्यटक घेत आहेत. या जंगल सफारी दरम्यान आतापर्यंत आठवड्यात 4 वाघ पर्यटकांना दिसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. तर ढाकणा डोलार निसर्ग पर्यटन सफारी दरम्यान अमरावती इथल्या वन्यजीव प्रेमी पर्यटक आशिष आणि वैभव यांना बिबट्याचं दर्शन झालं. या दोघांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ शूट केलाय. मेळघाटमध्ये हत्तीची जंगल सफारी सुद्धा पाहायला मिळते. अमरावतीमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडवल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. 9वी ते 11वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्यानं शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 8 महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. परंतु कोरोनाचे सर्व नियम आणि निकष पाळून येत्या 23 तारखेपासून राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणं अनिवार्य ठरवलं आहे. अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शिक्षकांनी आज त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यास लांबच लांब रांगा लावल्या होत्या आणि सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णतः फज्जा उडाला होता. सिंधुदुर्ग मालवण इथं अल्पबचत सभागृहातील कोविड तपासणी केंद्रात आरटीपीसीआर तपासणीसाठी शिक्षक मोठ्या संख्येनं दाखल झालेत. यामुळे नियोजनाचा पूर्णतः बोजवारा उडाला. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोमवारपासून शाळा सुरू होत असल्यानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. तालुका आरोग्य विभाग आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं याबाबतचं नियोजन करण्यात आलंय. त्यानुसार मालवण इथं अल्पबचत सभागृहातील कोविड तपासणी केंद्रात आरटीपीसीआर तपासणीसाठी शिक्षक मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं नियोजनाचा बोजवारा उडाला. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. निसर्गाचा अनोखा नजारा आपण सर्वच पाहतो. यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट हा कधी अपवाद ठरलाच नाही. यवतमाळच्या चांदोरे नगरात भल्या पहाटे हजारो पक्ष्यांची शाळा जणू भरते. हे विहंगम दृश्य पाहण्यास पक्षीप्रेमी नागरिक कुतूहलानं या ठिकाणी हजेरी लावत आहेत. यवतमाळच्या चांदोरे नगरात भल्या पहाटे हजारो पक्ष्यांची शाळा भरते. हे विहंगम दृश्य पाहण्यास पक्षीप्रेमी नागरिक कुतूहलानं या ठिकाणी हजेरी लावत आहेत. लालबुडी भिंगरी मंदिर देवकन्हाई या पक्ष्यांची शाळा पाहून डोळ्यांचं पारणं फिटल्याशिवाय राहत नाही. सकाळी सूर्योदयादरम्यान विद्युत तारांवर सुमारे 50 ते 60 हजार एवढ्या संख्येत या पक्ष्यांचा थवा असतो.
अंदाजे 1 तास पक्ष्यांचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. स्थानिक रहिवाशांना हा सुखद अनुभव आहे. या परिसरात आजूबाजूला 3 पाणस्थळ जागा असून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकूण 343 पक्ष्यांची नोंद पक्षी मित्रांनी पक्षी सप्ताह दरम्यान केली आहे. एका पक्षी मित्रानं हा व्हिडिओ पाठवला आहे. भाजपाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून बीडचे नेतेच अपक्ष उमेदवार उभा करतायत असा आरोप विनायक मेटेंनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर केलेला आहे. भाजपाचे नेते हे भाजपाला मारायला बसलेत. त्यांचा उमेदवार निवडून येऊ नये असा प्रयत्न बीडचे भाजपा नेते करत आहेत. अपक्ष उमेदवार उभा करत आहेत. आता बीडचा अपक्ष उमेदवार कोण आहे, त्याला कोणी उभं केलंय हे तुम्हाला माहीत आहे असं म्हणत आमदार विनायक मेटे यांनी नाव न घेता पंकजा मुंडे यांच्यावर एक प्रकारचा गंभीर आरोप केलाय. ते शेतकऱ्यांना बियाणं वाटप कार्यक्रमात बोलत होते. म्हणूनच आम्हाला जास्त म्हणजे मदत करणारे कमी आणि विरोधक जास्त आहे, बरोबर की नाही? त्यामुळे आता सुद्धा पदवीधरचं तसंच आहे. काय चाललंय त्याला कोण कुणाच्या बरोबर कळतच नाही. बीजेपीचे तसलेच आहे. बीजेपीचीच लोक बीजेपीची मारायला बसले, तर त्यांचा उमेदवार निवडून येऊ नये असा प्रयत्न बीजेपीचेच बीडचे नेते करायला लागले. अपक्ष उमेदवार उभे करायला लागले. आता अपक्ष उमेदवार कोण आहे बीडचा, त्यांना कुणी उभा केला असेल सगळ्याला माहिती की नाही? असलंच चालू आहे सगळं. काय करायचं त्याच्यामध्ये? आपलं सरळ सोट काम आहे. चला, इथं राजकारणाचं बोलत नाही, परंतु एक आहे, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. परत एकदा दीपावलीच्या शुभेच्छा. आपण खाकी वर्दी ठरली जीवनदायिनी. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं पोलीस गाडीच जीव वाचवणारी रुग्णवाहिका ठरलेली ही घटना आहे इचलकरंजीमधील. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या गावात चव्हाणवाडीमध्ये एक नग्न अवस्थेत पुरुष आढळून आला. त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. याची माहिती माणुसकी फाउंडेशनला मिळताच त्यांनी त्या व्यक्तीला अंगावर ड्रेस घालून त्याचा अंग पुसून त्याला धीर दिला. याची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. आपल्या पाहुण्यांसोबत गरजू लोकांना फराळ वाटप करावा, त्यामुळे त्यांचीही दिवाळी साजरी होईल हे विचार मनात घेऊन माणुसकी फाउंडेशन गरजू लोकांना फराळ वाटप करण्याचा कार्यक्रम प्रत्येक गावोगावी राबवत आहेत. आज करोची इथं गरजूंना फराळ वाटप करताना करोची चव्हाण टेकडीच्या शेजारी एक माणूस बराच काळ नग्न अवस्थेत पडून होता. ही बातमी तिथं पोहोचलेल्या माणुसकी फाउंडेशनला कळताच सदस्य त्या ठिकाणी पोहोचले. त्या माणसाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. तोंडातून खूप प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात झटके येत होते. ही घटना संशयित वाटल्यानं शहापूर पोलीस स्टेशनचे PI निकम यांना ही बाब कळवली. साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं. त्या व्यक्तीला तात्काळ दवाखान्यात पोहोचवण्यासाठी माणुसकी फाउंडेशननं 108 या रुग्णवाहिकेला सतत संपर्क केला असूनही रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नव्हती. त्यामुळे कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांनी पोलीस गाडीतून त्या व्यक्तीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी पोलीस गाडीतून इचलकरंजीमधील IGM रुग्णालयात नेलं. पण नेहमीप्रमाणे IGM रुग्णालयात उपचार होत नसल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल इथं माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी दाखल केलंय. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं पोलीस गाडीच त्या व्यक्तीची जीव वाचवणारी रुग्णवाहिका ठरली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शहरात कौतुक होऊ लागले, तर माणुसकी फाउंडेशनच्या कामगिरीमुळं गोरगरिबांना जीवनदान मिळत आहे, त्यामुळं त्यांचंही सर्वत्र कौतुक होऊ लागलं आहे. शिरोळमधील फुले शाहू आंबेडकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना दिवाळीची भेट दिली. राधानगरी तालुक्यातील पडळी इथं चर्मकार समाजातील युवतीवर अत्याचार करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच तिच्या भावावर बलात्काराचा खोटा गुन्हा टाकल्याच्या निषेधार्थ चर्मकार समाजाचा महामोर्चा काढण्यात आला होता. या घटनेची दखल घेऊन शिरोळमधील फुले शाहू आंबेडकर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते दगडू माने, राजेंद्र प्रधान, धनंजय माळी, रुकैया केरुरे यांनी धान्य आणि आर्थिक स्वरूपाची मदत या कुटुंबियांकडे सुपूर्द करून त्यांना एक प्रकारचा
आधार दिला. यावेळी राधानगरीमधील चर्मकार समाजाचे नेते राजेंद्र चव्हाण, आनंदराव चव्हाण, सुरेश चव्हाण, MK चव्हाण, सागर चव्हाण, प्रकाश चव्हाण उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्तानं पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटून आपुलकीचा आधार देत भाऊबीज म्हणून सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहून सर्वजण भावुक झाले होते. भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं ब्लँकेट वाटप करण्यात आले. स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावली बेघर निवारा केंद्र इथं नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी बेघर गोरगरीब लोकांसाठी ब्लँकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला. यासाठी सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं मा तुझे सलाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सांगली काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक तौफिक मुलानी, युवक निरीक्षक जयदीप शिंदे, जहीर मुजावर, सनी धोत्रे, ताजुद्दीन शेख, योगेश राणे, आशिष चौधरी, शुभम बनसोडे, ओंकार पाटील, समीर मुजावर, गणेश भुई, उदय पवार, गौरव रईस, अथर्व कराडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं सावली बेघर निवारा केंद्र या ठिकाणी थंडीच्या दिवसात येथील लोकांना चादरी व शाल वाटपाचा कार्यक्रम युवक काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आला आहे. व तसेच सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू पेशंटना फळं व जेवणाचं वाटपाचा कार्यक्रम आज सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं व विद्यार्थ्यांना वह्या वाटून असा कार्यक्रम इंदिरा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आला आहे. सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं भारताच्या पहिला महिला पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज ब्लँकेट वाटप व त्याचबरोबर काही ठिकाणी चादर वाटप, विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आज हाती घेण्यात आला. त्यासाठी आवर्जून प्रभारी म्हणून युवक काँग्रेसचा प्रभारी म्हणून मी, त्याचप्रमाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी म्हणून तौफिकभाई आम्ही आवर्जून इथं उपस्थित राहिलेलो आहे. आणि विशेषतः सावली बेघर केंद्र जे आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा प्रकारची बांधिलकी आपण जर समाजाप्रती ठेवली तर खऱ्या अर्थाने हे माजी पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधीजींना खऱ्या अर्थानं आदरांजली होईल. 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK सायन्स इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK सायन्स अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 9420 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग,
डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस कर, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. 140 वर्ष महाराष्ट्रातील कुष्ठपीडितांसाठी अविरत कार्य करणारी द लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया यांची संस्था रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, मिरज यांचा नवीन उपक्रम कमी खर्चात उत्कृष्ट गुणवत्तेसह त्रिमितीय प्रणालीने संपूर्ण भारतात प्रथमच पायाचे 3D स्कॅन करून पादत्राणे आणि इन्सोल बनवले जात आहेत. या 3D स्कॅन करून पायाचे प्रेशर पॉइंट्स पाहून इन्सोल बनवलं जातं. बनवलेलं इन्सोल स्वतःच्या बुटात बसवून दिलं जातं किंवा हवं असेल तर आमच्याकडील चपलांमध्येही आम्ही बसवून देतो. प्रेशर पॉइंट्स रिपोर्ट्सही तयार करून दिले जातात. कृत्रिम पाय तसंच शारीरिक विकलांग लोकांसाठी त्यांच्या समस्येप्रमाणे, गरजेप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार. मधुमेह, कुष्ठरोगातील असंवेदनशील पाय, जखमा, व्यंग यांसाठी टाचांचे, गुडघ्यांचे दुखणे, सपाट पाय, उंच कमान, पाय नसलेल्यांना पोलिओ, नसांच्या समस्या, लहान मोठे पाय, तळपायाला असणाऱ्या जखमा अशा विविध कारणांवर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
तो फक्त रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज इथंच. तेव्हा या तंत्रज्ञानाचा जरूर लाभ घ्या. या हॉस्पिटलचा पत्ता रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. संपर्क क्रमांक 0233 22 11 213 आणि मोबाईल नंबर 7904 83 19 47. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. इचलकरंजी इथल्या मैलायुक्त कचरा डेपोमध्ये वारंवार आग लागते आणि या आगीचे धुराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळते. आज इथल्या नागरिकांनी नगराध्यक्ष अलका स्वामी यांची भेट घेतली. यावेळी नागरिक आक्रमक झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान यावेळी नागरिकांनी येत्या 1 डिसेंबरपर्यंत याबाबत ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मैलखड्डा इथला कचरा डेपोला आग लागल्यानं आसरा नगर, वृंदावन कॉलनी, मधुबन हाऊसिंग सोसायटी तसंच सांगली नाका परिसर इथं नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र काहीच सुचत नसल्याचं सांगण्यात आलं. अनेक वर्षांपासून या तक्रारी सुरू आहेत. या संदर्भात नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता यावेळी काही वेळा वादावादी देखील झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी कचरा डेपोमधील लागलेली आग विझवली जाईल, तसंच सोमवारी या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची पाईप बसवण्याचं काम सुरू करून त्या ठिकाणी 12 सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, राहुल खंजिरे, संजय केंगार, सुनीता शेळक, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, माजी नगरसेवक संतोष शेळके, अमृता कोळी, शेखर पवार, संकेत बागल यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. बीडमध्ये भाजपानं दिलेला उमेदवार हा डमी असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीनं पदवीधर निवडणुकीसाठी दिलेला उमेदवार हा डमी आहे असा खळबळजनक आरोप करत इथं थेट माझ्यात आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत असणार आहे असा विश्वास बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी व्यक्त केला. आज जरी पुढारी माझ्यासोबत नसले तरी मुंडे भक्तांसह सर्वसामान्य पदवीधर मतदार माझ्यासोबत आहे. त्यामुळं विजय हा माझा निश्चित आहे असंही रमेश पोकळे यांनी स्पष्ट केलं. मत विभाजनाचा प्रश्नच या ठिकाणी निर्माण होत नाही. इथं थेट लढत या ठिकाणी माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे मी वारंवार या ठिकाणी सांगतोय की भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलाय तो उमेदवार डमी आहे.
तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊन पहा की या ठिकाणी उमेदवाराविषयी या ठिकाणी कुठल्याही पदवीधर मतदारामध्ये सहानुभूती नाही. खऱ्या अर्थानं पदवीधर या मतदारामध्ये माझ्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे. पदवीधरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. आज जरी पुढारी नेते माझ्याबरोबर दिसत नसले तरी या मतदारसंघात सर्वसामान्य पदवीधर आहेत. सर्वसामान्य मतदार जो आहे तो माझ्याबरोबर आहे. बीड जिल्ह्यातून एकही कर्मचारी मुंबई बेस्टसाठी पाठवू नका, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा इटक संघटनेनं दिला आहे. मुंबई बेस्टच्या मदतीला धावणारे बीड जिल्ह्यातील तब्बल 109 परिवहन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता इटक संघटना आक्रमक झाली आहे. एकच खळबळ उडाली आहे. येणाऱ्या काही दिवसात आणखी 400 कर्मचारी मुंबई बेस्टसाठी पाठवले जाणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी अगोदर शासनानं घ्यावी, त्यानंतरच इथून कर्मचारी पाठवा, अन्यथा यानंतर एकही कर्मचारी मुंबईला कर्तव्यासाठी पाठवू नये. जर पाठवलात तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा इटक या परिवहन कर्मचारी संघटनेचे परिवहन प्रादेशिक सचिव बबन वडमारे यांनी दिला आहे. 18 दिवसामध्ये बीड विभागाचे 109 कर्मचारी हे पॉझिटिव्ह निघालेले आहेत आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक या संघटनेच्या वतीने एसटी प्रशासन, बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना निवेदन दिले की यापुढे बीड विभागातील कुठलाही कर्मचारी बेस्टच्या कामगिरीसाठी पाठवण्यात येऊ नये. पाठवल्यास आम्ही पूर्ण त्याच्या कुटुंबाला बरोबर घेऊन आम्ही एसटी प्रशासनासमोर आंदोलन करू व कुटुंबाची पालन पोषणाची जबाबदारी ही प्रामुख्याने एसटी महामंडळावर राहील, अशी आम्ही मागणी केली. रस्ता खराब असल्यामुळं गर्भवती महिलेचा वाटेतच मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना आहे राधानगरीमधील. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षतामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बळी गेल्यानं संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्यात. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ग्रामपंचायतीमध्ये 6 धनगर वाडे येतात, पण हे धनगर वाडे विकास कामापासून कोसो दूर आहेत. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सोयी सुविधांची अद्यापही इथं वणवा आहे. रस्त्याची सोय नसल्यानं रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी झोल्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यानं रुग्ण दगावतो. एखादा रुग्ण किंवा गरोदर स्त्रीला खाटूला अथवा झोल्यातून मुख्य रस्त्यावर आणावं लागतं. तिथून पुढे 50 किलोमीटरचा कोल्हापूरचा प्रवास वेगळाच. वेळेत उपचार न मिळाल्यानं भागुबाई घुरके या गर्भवतीचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत पकडलेला 6.5 लाखांचा गुटखा पोलिसांकडून नष्ट करण्यात आलाय. ही घटना आहे जालनामध्ये. 6.5 लाखांचा गुटखा जालना पोलिसांनी नष्ट केलाय. काही दिवसांपूर्वी 2 वेगवेगळ्या कारवाईत कदीम जालना पोलिसांनी 6.5 लाखांचा गुटखा पकडला होता. यात लहान मोठे असे 120 गुटख्यांच्या पिशव्या होत्या. आज अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घेऊन MIDC मधील एका मोकळ्या जागी या गुटख्या जाळून नष्ट करण्यात आला आहे. आज कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यापूर्वी 2 गुटखा केसेस झालेल्या होत्या. या दोन्ही केसेसमधील मुद्देमाल मागील 6 महिन्यापासून आमच्याकडे पेंडिंग होता. अन्न औषध प्रशासनाच्या विभागाकडून त्याची मंजुरी आल्यानंतर पंचनामा करून सदरचा 6,50,000 रुपयाचा एकूण साधारण 120 लहान मोठ्या बॅग्स आम्ही या ठिकाणी आणून नष्ट केलेला आहे. सर किती लाखाचा गुटखा ते? 6,50,000 रुपयाचा 2 केसमधील गुटखा आहे. गुटखा, सुगंधी मावा, सुगंधी सुपारी वगैरे. ते गुटखा वापरण्यावर आपण काय आव्हान वगैरे करणार आहोत? असा वापरू नये नागरिकांनाही आवाहन करण्यात येते. गुटखा हा आरोग्यास हानिकारक आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती बंदी आणलेली आहे, तरी त्याचे सेवन करणे शरीराला हानिकारक आहे. अशा प्रकारचा साठा कुठे आढळल्यास पोलीस ठाणे किंवा अन्न औषध प्रशासनाला कळवावे. आम्ही निश्चित त्यावरती कारवाई करतो. या कारवाईमध्ये आज कोण कोण होतं सर? या कारवाईमध्ये आज अन्न औषध प्रशासन विभागाचे कुलकर्णी साहेब होते. आमच्या पोलीस स्टेशनकडील मोरील ASI बंडसाहेब आणि मी स्वतः या कारवाईमध्ये आहोत.
सांगलीतील प्रतापसिंह उद्यान हे लहान मुलांसाठी बालचमूंसाठी एक आकर्षण आहे. इथं खेळायला झोपाळे पाळणे आहेत, पण ते दुरावस्थेत आहेत. सांगलीतील प्रतापसिंह उद्यानातील जागेचा भूखंड हा बाजाराच्या दिशेनं आता याची वाटचाल सुरू आहे. उद्यानाच्या जागेत चक्क हॉटेलसाठी 30 चौरस मीटर जागा भाड्यानं देण्याचा घाट उत्पन्न वाढीच्या नावे हा लिलाव काढण्यात आलाय. एकूणच या निमित्तानं बगीचातील जागेचा भूखंड हा बाजाराच्या दिशेनं आता वाटचाल सुरू झाली आहे. अनेक वेळा बीओटीचा बाजार रंगवण्याचा प्रयत्नही झाला, परंतु तो उधळून लावण्यात आला. आता पारदर्शक कारभाराचं स्वप्न दाखवणाऱ्या भाजपाकडून पुन्हा महापालिकेच्या जागा भूखंड माफियांच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. या ठिकाणी खासगी हॉटेल चालकाचे इथं वर्चस्व निर्माण होणार आहे. शेजारी असलेली खेळणी मोडकळीस आलीत. उद्यानात साधं लॉन, बसायला बाकडे देखील नाहीत. काहीच सोय नसल्यानं उजाड उद्यानात नागरिक येतच नाहीत. त्यामुळे हॉटेलच्या जागेच्या नावे त्याला हे उद्यानाचं आंदण देण्याचा प्रकार सुरू आहे. याबद्दल जनतेतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिरोळ शेडशाळ इथल्या शेतकरी पतसंस्था कार्यक्रमात संपन्न झाला. कोरोना काळात माणुसकी संपू देऊ नका असं वक्तव्य दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केलं. सहकाराच्या माध्यमातून देशभक्त माजी आमदार कैलासवासी रत्नापान्ना कुंभार आणि दत्त कारखान्याचे चेअरमन कैलासवासी सारे पाटील यांनी सामान्य माणसांचं हित जोपासले. सहकारी चळवळीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचा विकास साधण्यात आला. मात्र सध्या सहकार अडचणीत असतानाही शेडशाळमधील शेतकरी पतसंस्थेनं प्रेरणादायी कार्य केले. कोरोनाचे भय अजूनही संपलेलं नाही. मात्र कोरोना काळात माणुसकी संपू देऊ नका असं मत दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तब्बल 9 महिन्यानंतर शाळा उघडण्याची लगबग सुरू आहे. कल्याण डोंबिवली शाळा प्रशासनाकडून वर्गखोल्यांची आता साफसफाई सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या नियमांनुसार अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगण्यात येते. कोरोना महामारीपासून विद्यार्थ्यांचं संरक्षण करण्याहेतू मार्चपासून बंद करण्यात आलेले माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्याचा मुहूर्त निश्चित झालाय. सोमवार म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे पुन्हा उघडणार आहेत. शाळा प्रशासनाकडून वर्गखोल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांची कोरोना टेस्टिंग करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. दुसरीकडे वर्गखोल्यातील विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या डेस्कमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच प्रत्येक वर्गखोलीच्या दरवाजात मास्क आणि सॅनिटायझर ठेवले जाणार आहेत. शाळेच्या बसेस देखील सॅनिटाईज करण्यात आल्यात. शाळेत विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी आवश्यक ती तयारी करण्यासाठी शाळा प्रशासनाची लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. नमस्ते। हम बेहद खुशी हो रही है कि स्कूल शुरू हो रही है बच्चों के लिए फॉर हायर क्लासेस के लिए 23rd से स्कूल शुरू हो रही है और हमारे स्कूल में आर्य गुरुकुल में हमने पूरी तैयारी की है। स्कूल को सैनिटाइज़ किया गया है एंड रिपीटेडली वो सैनिटाइजेशन होगा अभी स्कूल में एंड PTA मीटिंग कंडक्ट किए हैं एंड रेजोल्यूशन पास हो गया है कि स्कूल पेरेंट्स आर रेडी हो गए हैं कि बच्चों को बुलाने के लिए। सो हम लोग 9, 10, 11, 12 के बच्चे बुलाएंगे 23rd के बाद और एक कंफर्टेबल डेट में हम लोग स्कूल शुरू कर देंगे एंड कंप्लीट प्रोसीजर जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स दिया गया है वो कंप्लीट हम लोग उसको फॉलो करेंगे। सिंस आर्य गुरुकुल पहले भी नीट एग्ज़ाम के लिए हमने स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर यूज़ किया था एंड एवरीथिंग इज़ इन प्लेस, सो वी आर रेडी टू वेलकम आवर स्टूडेंट्स। सांगली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं जिल्हाधिकारी यांच्याकडून मिरजेत दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले. कोरोनामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. सध्या होणाऱ्या अपघात, विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी महारक्तदान शिबिर मिरज हायस्कूल इथे शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी आयोजित केलं आहे. या रक्तदान शिबिराला सर्वांनी प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी केलं आहे. हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांची दिवाळी व्यवस्थित झालेली आहे. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा कुठल्याही प्रकारचा
प्रश्न मिरज शहरामध्ये झालेला नाही. या गेल्या 8 महिन्याच्या काळामध्ये करोना नावाच्या रोगाने पूर्ण थैमान मांडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा रुग्णांना रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे रक्तदानाचे शिबिरं गेल्या 8 महिन्यामध्ये कुठेही राबवले गेलेले नाही. त्यामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडलेला आहे. रक्तपेढीतील जे काही संस्था आहेत त्यांनी माननीय कलेक्टर साहेब यांना एक निवेदन दिलं होतं की रक्त आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. आपण मिरज हायस्कूल मिरज या ज्या ठिकाणी शासनाच्या तर्फे रक्तदान कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे. आपल्याकडचे मिरज शहरामधील जे काही गणेश उत्सव मंडळ आहे, त्यानंतर मोहरमचे उत्सव मंडळ आहे, त्यानंतर इतर उत्सव कार्यक्रम घेणारी जे काही संघटना आहे, त्यानंतर सर्व पक्षाचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे संघटना यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त रक्तदान करावं अशा प्रकारचे आव्हान पोलिसातर्फे करण्यात येते. आणि शासनाचे जेवढे कर्मचारी आहेत, मग ते महानगरपालिकेचे असतील किंवा जिल्हा परिषदेचे असतील किंवा तुमचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे असतील, ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त सहकार्य करावे. कारण ह्या करोनाच्या काळामध्ये जे खऱ्या अर्थाने रक्त ज्यांना आवश्यक आहे त्यांना रक्ताचा पुरवठा आपण केला, परंतु आत्ता जे काही ऑपरेशन्स होत आहेत त्याला रक्ताचा पुरवठा करणं फार फार गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने आपले सर्व कार्यकर्ते यांनी उद्या सकाळी 10 वाजता येऊन आपण या ठिकाणी रक्तदान करावं. हा कार्यक्रम हा संध्याकाळी 5पर्यंत असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपल्याला शासनातर्फे विनंती करतो आहे. थँक्यू. जय हिंद. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाटेला आलेल्या खात्यांवर अन्याय होत असल्याचा धक्कादायक आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आता तापलेलं पाहायला मिळतंय. स्वर्गीय इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकला आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण तापलेलं आहे. सत्ता स्थापन झाल्यापासून अनेक वेळा शिवसेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. एकीकडे महाविकास आघाडी भक्कम असून सत्तेचा कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे, तर काँग्रेसच्या कोट्यात मिळालेल्या खात्यांवर अन्याय होत असल्यानं याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही तक्रार केली असून वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा झाल्याचं थोरात यांनी सांगितलं आहे. नाही असं अन्यायाची भावना नाही. असं एक परिवहन जरी खातं असलं तरी माणसं ती आपलीच आहे की ज्याच्यात ड्रायव्हर क्लीनर याचे पगाराचा प्रश्न तिथे तयार झाला होता. हा वीज बिलाचा प्रश्न आहे. याच्यातला मोठा मूलभूत फरक आहे. परंतु आमच्या यांची मागणी आहे, मागणी करणं हे, आणि ते सुद्धा सर्वांच्या विचारातून चर्चेतून त्या मागणी पुढे आली होती. त्या पद्धतीने आम्ही वर्कआउट करीत होतो. त्यासाठी तेवढा मोठा निधी देणं ही आजच्या काळामध्ये सरकारमध्ये अडचणी असतील, परंतु याच्यावर चर्चा होऊन मार्ग होईल. पण आधी विचार केला नाही, नीट ताळेबंद बघितला नाही, घोषणा केली, असं झालंय का? काय असतं, स्रोत येणं, आर्थिक स्रोत हा फार महत्वाचा आहे. शेवटी उत्पन्नाशिवाय खर्च कसा करणार? आर्थिक स्रोत वाढवण्याचे प्रयत्न आमचे आहे. आपण पाहिलं की स्टॅम्पच्या बाबतीत आता सगळे रजिस्ट्री ऑफिस चालू केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. जिथं आहे उत्पन्न ते करतो. कर्ज सुद्धा पगाराकरता 12,000 कोटीचं कर्ज दर महिन्याला काढावं लागतंय. म्हणजे अडचणी सरकारपुढे आहेत, त्यामुळे काही गोष्टी इकडं तिकडं होत असतील, परंतु आम्ही काम करतो आहोत, मार्ग काढतो आहोत आणि पुढे जातो आहोत. या अडचणी आधीच्या देवेंद्र फडणवीस यांनी काल अत्यंत घणाघाती अशा पद्धतीची टीका केली आघाडी सरकारवर. आपलं काय होतं? नाही, आघाडी सरकारवर नाही केली. कालच्या आघाडी सरकारवर फारसं बोलण्याचं नव्हतं त्यांचं. पण काश्मीरच्या बाबतीत त्यांनी काहीतरी आरोप आमच्यावर केले. तिथं जी एक संघटना एकत्र आल्याने स्थापन करण्यात आलेलं आहे त्यावर बोललेले. पण त्या महबूबा मुफ्ती यांच्या बाबतीत आक्षेप त्यांचा आहे आणि काँग्रेस बरोबर असं त्यांचं म्हणणं नाही. फारुख अब्दुल्ला आणखी त्याच्यामध्ये एकत्र येऊन त्यांनी केलं असं म्हणतायत. म्हणजे महबूबा मुफ्ती म्हणतात की आम्ही चायनाच्या जोडीने प्रश्न सोडवू, फारुख अब्दुल्ला म्हणतात पाकिस्तानच्या जोडीने काश्मीरचा प्रश्न सोडवू. म्हणजे की जे आरोप त्यात करण्यात आला की याच्यामध्ये काँग्रेस बरोबर आहे. काँग्रेस बरोबर त्या विषयाच्या नाही. उलट महबूबा मुफ्ती बरोबर सरकार यांनी चालवलं, त्यावेळेस यांना चाललं. आता हे बोलण्यात काय अर्थ आहे? तुम्ही सरकारमध्ये एकत्र राहता
आता सरकारमधून बाजूला निघालेला आरोप करता ही दुटप्पी भूमिका ही आहे आणि खोटारडेपणाची भूमिका ही भाजपची आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यास सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केलं आहे. जनतेसाठी खडखडाट, मात्र ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण जोरात सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर होऊ दे खर्च असे सरकारचं धोरण सध्या पाहायला मिळतंय. वीज बिलात सवलत मात्र दिली नाहीये. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं जनतेला वीज बिलात सवलत देण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारनं मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर मात्र खर्च सुरूच ठेवलाय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाचंही नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळं सरकारी तिजोरीत जनतेसाठी खडखडाट असला तरी मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर मात्र होऊ दे खर्च असं राज्य सरकारचं धोरण असल्याचं दिसून येत असल्याचं बोललं जात आहे. सांगली जिल्ह्याचा दिनांक 19 नोव्हेंबर 2020 कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे. गुरुवारी नवे 58 रुग्ण आढळून आले तर 27 कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली शहरात 5, मिरज शहरात 2, आटपाडी 2, कडेगाव 3, खानापूर 8, पलूस 4, जत 5, तासगाव 1, कवठेमंकाळ 7, मिरज 7 आणि वाळवामध्ये 11 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण 46,272 झाले असून सद्यस्थितीत उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या 373 इतकी आहे. आज सांगली जिल्ह्यात मृत पावलेल्या रुग्णांचा आकडा 3 इतका आहे. सांगली जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण 46,272 असून आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 58 आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 44,213 वर पोहोचला असून उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या 373 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 1,688 वर पोहोचला आहे. कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काजर भाटी आणि नेवरे ठिकाणच्या समुद्रकिनारी आता डॉल्फिनचं दर्शन होत आहे. कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर का कोकणात फिरायला जात असाल तर तुम्हाला डॉल्फिनचं दर्शन होऊ शकतं. कारण गणपतीपुळेपासून जवळच असलेल्या काजरभाटी आणि नेवरे या ठिकाणच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन होत आहे. समुद्राच्या निळ्याशार पाण्यातील या ठिकाणाचं डॉल्फिनचं हे दर्शन कॅमेऱ्यात कैद झालंय. डॉल्फिनचं वास्तव्य आणि दर्शन कोकणच्या पर्यटनात भर घालणार आहे. त्यामुळं पर्यटकांनो, तुम्ही देखील कोकणात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हालाही या ठिकाणी दर्शन होऊ शकतं डॉल्फिनचं. डॉल्फिनच्या दर्शनाचा हा काही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा या 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना याबाबत सदर निर्देश दिले आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सदर निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आयुक्त देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात आला असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या दृष्टीनं पुढील 4 ते 6 आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आलाय. 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आता 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. कोल्हापूरच्या निगवे खासा इथं शहीद जवान संग्राम पाटील
यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र संग्राम पाटील हे आज पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले. पाटील यांच्या जाण्यानं निगवे खालसा गावसह पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळलाय. संग्राम यांचा पार्थिव सोमवारी येण्याची शक्यता असल्यानं गावकऱ्यांनी गावातील खुल्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या कोल्हापूरच्या प्रतिनिधींनी. संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाल्याचं वृत्त आम्हाला सकाळी 7 वाजता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि मित्रांच्या माध्यमातून समजलं. त्यावेळी सर्व गावावर शोककळा पसरली. या भागामध्ये, या पंचक्रोशीमध्ये संपूर्ण एक 15 ते 20 गावामध्ये उदाहरणार्थ गिरगाव, त्याच्यानंतर वडक्षवाले वगैरे अशा ज्या गावातून अतिशय मोठ्या प्रमाणात सैनिक भरती होतात, तसंच आमच्या गावातूनही सैनिक मोठ्या प्रमाणामध्ये देशसेवेसाठी कार्यरत आहेत. आणि गेल्या 50 वर्षामधली ही आमच्या गावातली किंवा या परिसरातली ही पहिलीच घटना आहे की आमचा एक जवान शहीद झाला. खरं तर या बाबतीत आता पाकिस्तानचा सगळेच जण खूप राग करत आहेत की त्यांना बेचिराग करून टाकावं, अशा प्रकारची संतप्त भावना सर्व गावामध्ये, युवा कार्यकर्त्यामध्ये आहे. सर्व दुकानं, सर्व व्यवहार, सर्व काही ठप्प झालेल्या, गावावर शोककळा पसरलेल्या आहे. आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा शोककळा पसरलेल्या आहे. लोक मोठ्या चिंतेनं, अतिशय दुःखद अशा भावनेनं या ठिकाणी एकत्रित गोळा होत आहेत. सैनिक बोर्डाचे लोकसुद्धा या ठिकाणी येऊन गेले. निगवे गावचे संग्राम शिवाजी पाटील हे आजच सकाळी 3 वाजता शहीद झालेले आहेत. तर त्यांचे पार्थिव आता येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त लावणार आहोत. पार्किंगची व्यवस्था, VVIP यांची पार्किंग व्यवस्था, तसेच आतील जो मिरवणूक मार्ग आहे त्याचं देखील पाहणी करून त्यासाठी योग्य ते बंदोबस्त लावण्याचं प्रयोजन आहे. साधारण किती लोक जमतील असा अंदाज धरून तयारीला लागला? साधारण आम्ही 20 ते 25 हजार लोक पब्लिक गोळा होतील, कारण की हा भाग तसा सगळ्या आर्मी आणखीन मिलिटरी अशातला आहे. त्यामुळे जवळपास आणि निगवे गावचीच लोकसंख्या जवळजवळ 8 ते 10 हजार असल्यामुळं अंदाजे 20,000 ते 25,000 लोक गोळा होतील असं आमचा अंदाज. नालासोपारा टोकन पद्धतीनं चालणाऱ्या बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 35 ते 40 जणांना ताब्यात घेतला आहे. नालासोपाऱ्यात टोकन पद्धतीनं चालणाऱ्या बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगार खेळणाऱ्या 35 ते 40 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नालासोपारा पूर्वेच्या तुलिंज परिसरातील आप्पानगर परिसरात हा बेकायदेशीर अड्डा सुरू होता. वसई क्राईम ब्रांच पथकानं मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई केली आहे. बेकायदेशीर जुगार अड्डा टोकन पद्धतीनं चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर क्राईम ब्रांच आणि तुलिंज पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ही कारवाई केली आहे. छापेमारीत लाखो रुपयांचं टोकन आणि रोकड आढळली असून सर्व आरोपी तुलिंज पोलिसांच्या ताब्यात घेऊन त्यांची चौकशी आता सुरू आहे. दीपावली सणानिमित्त चिंचवाड इथं कल्पतरू कॉलनीतील किल्ले सिंधुदुर्गची निर्मिती करण्यात आली. हेरले इथं मुस्लिम समाजातील बालकानं चक्क रायगडचा किल्ला उभा केलाय. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या युनुस हुसेन मुजावर या बालकानं दीपावली निमित्त शिवरायांच्या असलेल्या प्रेमाखातर किल्ले रायगडची निर्मिती केली. यामध्ये आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली. यासाठी हुसेन मुजावर यांचं सहकार्य होतं. तर करवीर तालुक्यातील चिंचवाड इथल्या कल्पतरू कॉलनीतील बालचमूंनी सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी आपल्या किनारपट्टीचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेल्या किल्ल्याची प्रतिकृती केली आहे. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी सर्व नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला होता. अर्थात हा इको फ्रेंडली किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या निर्मितीसाठी विराज, आदित्य, अरिहंत, अपूर्व, प्रज्वल, सुयश, विपुल या बालचमूंनी विशेष कष्ट घेतला आहे. यासाठी उत्तम तलवार, विवेक तलवार यांचं मार्गदर्शन लाभलं. हातकणंगले इथल्या पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या साई कॉलनीत 3 ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर साई कॉलनी आहे. मुख्य रस्त्यालगत कॉलनी असल्याने नेहमी रहदारी असते. अज्ञात चोरट्यांनी अप्पासो श्रीपाल उळागड्डी यांच्या घरात कडी कोंडा उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील रोख 7,250 रुपये लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी प्रशांत सुनील कोळी यांच्या घरात प्रवेश करून रोख 3,000 रुपये लंपास केलेत. या दोन्ही ठिकाणी मौल्यवान वस्तू हाताला लागल्या नाहीत.
त्यानंतर रावसाहेब लहू शिंगे यांच्या घरात प्रवेश केला, पण तिथंही हाताला काहीच लागलं नसल्यानं त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागले. या गजबजलेल्या कॉलनीत चोरी झाल्यानं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले. क्राईम रेट कमी दाखवण्याच्या उद्देशानं या घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली नसून तक्रार दाखल होऊ नये असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गू शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट इथं वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गू शहराजवळ असलेल्या चिंचोली घाट इथं वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम आणि प्रचन वानखेडे अशी बुडालेल्या मुलांची नावं असून ती 15 ते 16 वर्ष वयोगटातील आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी घुग्गूस इथं आमराईवाड परिसरात राहणारी 5 मुलं नदीवर आंघोळीसाठी गेली, पण नदीतील पाण्याचा अंदाज त्यांना आला नसल्यानं वाळू उपसामुळे पात्रात डोह तयार झाले आहेत. अशाच एका डोहात ही मुलं सापडली आणि त्यातील 3 मुलांना बाहेर पडणं कठीण झाल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झालाय, तर 2 जण बचावले. नदीत बुडालेल्या मुलांचा शोध सुरू आहे. 11वी व 12वी रेग्युलर स्टेट बोर्डची तयारी IIT, JEE, नीट, CET यांचे प्रशिक्षण केंद्र JK अकॅडमी इस्लामपूर. मुलींसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह तसेच मुलांसाठी स्वतंत्र निवासी वसतिगृह. 100% यशाची खात्री देणारे एकमेव प्रशिक्षण केंद्र JK अकॅडमी इस्लामपूर. MBBS, BBS, BAMS, BHMS, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी, BSc नर्सिंग तसेच इंजिनिअरिंग क्षेत्रातील यशाचे दालनखुली करून देणारे एकमेव केंद्र म्हणजे JK इस्लामपूर. मेस, ट्युशन, हॉस्टेल याची सुविधा एकाच छताखाली. या अकॅडमीचे वैशिष्ट्य म्हणजे चेअरमन स्वतः शिकवतात, मुलांकडे मुलींकडे स्वतः लक्ष देत असतात. वेगवेगळ्या तज्ञ शिक्षकांचे आठवड्यातून मार्गदर्शन. सर्व अकॅडमी 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत. सर्वात महत्त्वाचे, फक्त 30च विद्यार्थ्यांस प्रवेश. त्वरा करा, ऍडमिशन सुरू, मर्यादित प्रवेश. आता चिंता करू नका, स्पेशल एज्युकेशनल टॅब करा. नीट, JEE, CET बरोबरच 11वी 12वी स्टेट बोर्ड सर्व तयारी JK अकॅडमी इस्लामपूर. संपर्क सौ संध्या पाटील, MSc ND. मोबाईल नंबर 94 20 67 47 96, 98 50 65 66 64. इन्चार्ज RY गुटुगडे सर. मोबाईल नंबर 97 30 64 92 46. एकदम झक्कास जेवण पाहिजे, कुठे मिळेल? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ.
मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ॲप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. 140 वर्ष महाराष्ट्रातील कुष्ठपीडितांसाठी अविरत कार्य करणारी द लेप्रसी मिशन ट्रस्ट इंडिया यांची संस्था रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज यांचा नवीन उपक्रम कमी खर्चात उत्कृष्ट गुणवत्तेसह त्रिमितीय प्रणालीने संपूर्ण भारतात प्रथमच पायाचे 3D स्कॅन करून पादत्राणे आणि इन्सोल बनवले जात आहेत. या 3D स्कॅन करून पायाचे प्रेशर पॉइंट्स पाहून इन्सोल बनवलं जातं. बनवलेलं इन्सोल स्वतःच्या बुटात बसवून दिलं जातं किंवा हवा असेल तर आमच्याकडील चपलांमध्येही आम्ही बसवून देतो. प्रेशर पॉइंट्स रिपोर्ट्सही तयार करून दिले जातात. कृत्रिम पाय तसंच शारीरिक विकलांग लोकांसाठी त्यांच्या समस्येप्रमाणे गरजेप्रमाणे सोय उपलब्ध करून दिली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाणारे उपचार. मधुमेह, कुष्ठरोगातील असंवेदनशील पाय, जखमा, व्यंग यांसाठी टाचांचे, गुडघ्यांचे दुखणे, सपाट पाय, उंच कमान, पाय नसलेल्यांना पोलिओ, नसांच्या समस्या, लहान मोठे पाय, तळपायाला असणाऱ्या जखमा अशा विविध कारणांवर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तो फक्त रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल मिरज इथंच. तेव्हा या तंत्रज्ञानाचा जरूर लाभ घ्या. या हॉस्पिटलचा पत्ता रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज. संपर्क क्रमांक 0233 22 11 213 आणि मोबाईल नंबर 7904 83 19 47. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोअरला भेट द्या. तोच दर, तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोअरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट.
दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ पलूस. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला.